सुखाने दुःखाने क्लेशाने हरयती इति हरी। त्या हरी स्वरूपाने जे बालाजी रूपामध्ये अभिकर वर मेहर म्हणजे कृपा वर्षा करण्यासाठी सदा सदा विराजमान या ठिकाणी घेऊन गेले। या ठिकाणाहून ही मूर्ती घेऊन जाणार होते। मेहकरवासियांना बालाजी प्राप्त झाले नसते, हा उत्सवच होऊ शकला नसता, पण मात्र इथून घेऊन जाण्या अगोदर या ठिकाणी मात्र बालाजींची स्थापना करण्यात आली। एकदा स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी प्रभू हल्ले नाही, म्हणजे निश्चितच आपल्यावरती कृपा करण्यासाठी या ठिकाणी विराजमान। अशा ही कृपा पण अहेतुकी कृपा आहे। हेतुकी कृपा म्हणजे काय? बाळाला आंघोळ करायची नसते, आई काय करते? चल चल तुला आंघोळ कर, पण मला नाही करायची का आंघोळ? तुला करायची असो अथवा नसो, पण मला तुला स्वच्छ ठेवायचं नाही, ठीक आहे? तुला आंघोळ करायची असो अथवा नसो, पण मला तुला स्वच्छ राहू द्यायचं नाही। अगदी त्याच प्रकारे आपल्याला आपला आत्मोद्धार करायचा असो अथवा नसो, पण मात्र संत सद्ग्रंथ कृपा करतात आणि अत्यंत कळवळीने ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेळ भीती। आपण काहीही केलं तरी ते मात्र कळवळीने आपल्या केवळ आणि केवळ उद्धारासाठी आपला हात पकडून आपल्याला पोहोचवत असतात। जरी कथा श्रीमद भागवत गात असो, पण केंद्र तर गुरु आहे, संत आहे। व्यासपीठावरती आरूढ होत असताना एकच भाव असतो की मी माझ्या संतांच्या मांडीवरती बसते। हे व्यासपीठ नाही केवळ माझ्याकडे, आणि हे व्यासपीठ नसावं देखील। हे व्यासपीठ का नसावं त्याचं कारण हे की व्यास म्हणजे विस्तार करणारे। आपण काय करतोय? आम्ही विस्तार थोडी करतोय, आम्ही तर जे बोलून गेले त्याला फक्त पुनरावृत्ती, त्याचं आवर्तन ज्याला म्हणतात ते करतात।